नमस्कार, मी संजय बुसकुटे. बाप्पा मोरया या TV9च्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, ज्या उत्सवाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो त्या लाडक्या गणरायाचा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी असते. पण हा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाप्पाचा हा उत्सव निसर्गाला हानी पोहोचवणारा नसावा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. TV9 मराठी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीनं पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला जावा याकरता विशेष प्रयत्न गेले काही वर्ष केले जात आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळतो आहे. हा उत्सव पर्यावरण स्नेही, निसर्गाला हानी न पोहोचवणारा कसा साजरा करता येऊ शकेल यासाठी आज आपण आपल्या विशेष कार्यक्रमात अर्थातच बाप्पा मोरया या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर. ढाकणे सर, मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आणि प्रथमतः हाच प्रश्न नेहमी विचारावासा वाटतो की गेले अनेक दशकांपासून उत्सवांमध्ये होत असलेला बदल आणि हा झालेला बदल पर्यावरणाला हानिकारक प्रदूषणाची समस्या निर्माण करणारा होतो. त्यामुळे आपल्या लहानपणापासून ते आपण आता प्रौढत्वाकडे वाटचाल करत असताना जो बदल होतोय याकडे दृष्टिक्षेप टाकल्यानंतर, सिंहावलोकन केल्यानंतर आपल्याला काय वाटतं, काय मनात खंत निर्माण होते? खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उत्सवांना खूप महत्त्व आहे जी. आणि हे जे सगळे उत्सव आहेत हे पृथ्वी, चंद्र, सूर्य हे जसे फिरतात जी ते तसंच त्याप्रमाणे येणारे सीजन्स आणि त्याप्रमाणे येणारे नक्षत्र जी आणि ह्यावर आधारित आपले सगळे उत्सव आहेत. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय की हे निसर्गाने त्याच्या कालचक्राप्रमाणे ठरवलं की कोणत्या वेळेला कुठले उत्सव करावेत. बरोबर. आणि म्हणून अशी अपेक्षा आहे की हे उत्सव जे आहेत ते त्या निसर्गाला आवडेल अशाच प्रकारे करावेत. आपण संक्रांतीला तिळगुळ देतो, बरोबर. त्याच्यानंतर आपण गुढीपाडव्याला लिंबाचा तुरा असतो तो घेऊन आपण गुळाबरोबर खातो, दिवाळीला गोडधड खातो. बरोबर. असं प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी आहे. एवढंच नाही तर आपण नागाचीही पूजा करतो, आपण समुद्राचीही पूजा करतो आणि आपण बैलाचीही पूजा करतो. याचा अर्थ असा की जे काही चराचर सृष्टी आहे ह्या सगळ्यांना देव मानून आपण पूजा करतो. पण हा जो बदल झाला म्हणजे हे जे म्हणते आपण शास्त्राप्रमाणे निसर्गशास्त्र, ऋतुमान या अनुषंगाने आपण उत्सवाचं पारंपरिक सांस्कृतिक मूल्य जपत आलो, हे सगळं आता असं ढासळलं असं वाटत नाही का की आपण कुठेतरी हे सगळं चुकतोय आणि अतिउत्साही वातावरणामध्ये मूळ त्यातला असलेला गाभा पर्यावरणाशी रिलेटेड असलेला तो कुठेतरी विसरला जातोय? अगदी बरोबर आहे. कारण जसं जसं समाज व्यवस्था बदलत जाते जी आणि सगळ्याच गोष्टी फास्ट, मी समजू शकतो की लोकल फास्ट होणं, बरोबर, ट्रेन फास्ट होणं, रस्ते चांगले झाले, प्रवास फास्ट होणं, फास्ट फूड, बरोबर, सगळंच फास्ट. म्हणजे फास्ट आणि पटकन वापरायचं आणि फेकून द्यायचं. ही जी वापरणे, फेकून देणे हे जे प्रकार आहेत याच्याने काय झालं की आपल्या जे काही आपले संस्कार होते तर त्याच्यात बदल घडताना दिसतो. आणि पर्टिक्युलरली आपण जे उत्सव साजरे करतो त्या उत्सवांचं स्वरूप बदललं गेलं. मागचे काही वर्ष खूप त्यामध्ये भौतिकता आली. बरोबर. आणि भौतिकता आल्यामुळे आपण हे विसरून गेलो की याचं मूळ स्वरूप काय आणि अपेक्षित काय आहे. बरोबर. त्या देवाला काय अपेक्षित आहे, ज्याची पूजा करतोय त्याला काय अपेक्षित आहे, निसर्गाला काय अपेक्षित आहे. आणि आपण तो ऑफ ट्रॅक झालो. ऑफ ट्रॅक झाल्यामुळं आपल्याला अनेक निसर्गाचे जे रूप आहेत ते सुद्धा दुर्दैवाने आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. आपण मूळ जर गणेशोत्सवापुरता आज आपण गोष्ट करतोय तर गणेशोत्सव खरं तर घरातच साजरा केला जात होता. बरोबर. परंतु परकीय आपल्यावर राज्य करत होते आणि त्यांना जे काही आपण विरोध करणं आणि करणं, समाज प्रबोधन करणं, लोकांना एकत्रित करणं, ह्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. बरोबर. आणि खरं तर सार्वजनिक फक्त गणेशोत्सव अनेक त्याच्यानंतर जे उत्सव आहेत ते सार्वजनिक होत गेले. आता बरेच म्हणजे नसलेले सुद्धा झालेत आणि त्यामुळे मूळ उद्देश जो आहे तो थोडासा कुठेतरी बाजूला गेल्यासारखं वाटतं. एक प्रश्न सर असं लोक साधारणतः विचारत असतात की आपण म्हणतो की पीओपीच्या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रदूषण होतं. तर मूळ मुद्दा कसा आहे की कशामुळे ते प्रदूषण होतं, की पीओपीच्या मूर्तींमुळे होतं का अन्य काही कारणांमुळे होतं? आणि नक्की प्रदूषणाचा जो प्रश्न आहे तो कोणत्या स्वरूपाचा आहे? नाही, मूळतः बघा की आपण माती वापरत होतो,
जी लोकल अवेलेबल होईल शाडू त्याचे गणपती बनवले जात होते, गावोगावच गणपती बनवले जात होते, कुठली काही मशिनरी नव्हती. जी परंतु जसं डिमांड वाढली, म्हणजे जे लोक कालपर्यंत गणपती बसवत नव्हते, हो गणपती प्रत्येकाच्या घरात असतो जनरली, कारण प्रत्येक गोष्ट आपण सुरुवात गणेशाच्या नावानेच करतो, त्यामुळं असतो धातूचा. परंतु जशी जशी जास्त लोक घरात गणपती बसवायला लागले, त्याच्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जी आहेत, सोसायट्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्या, मोठ्या मोठ्या मूर्ती घ्यायच्या, आणि त्यामुळं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर त्याच्यातला वाढला, आणि त्याच्याच बरोबर मग आणखी सुबकता यावी, आणखी झगपक वाटावं म्हणून जे ऑर्गॅनिक कलर्स त्याच्यामध्ये वापरणं, आणि ह्या सगळ्यांमुळे काय झालं की त्याचं जे विसर्जन आहे ते विसर्जन जे आपले जलस्रोत आहेत, पर्टिक्युलरली समुद्र असेल, नदी असेल, तलाव असतील, गाव तलाव, ज्यावर खरं तर आपण पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून होतो, आणि विहिरी असतील, याच्यात आपण ते विसर्जन केल्यामुळं तिथली जी इकोसिस्टम आहे ती डिस्टर्ब व्हायला लागली. त्याचबरोबर ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस तिथेच राहायला लागलं, आणि ते मग तिथून काढणं, परत दुसरीकडे डंप करणं, तर अशा आपण त्या दुष्टचक्रात अडकत गेलो. पण म्हणजे केमिकल रंग, रासायनिक रंग, इनऑर्गॅनिक रंग, त्याच्यामुळे पाण्याचं होणारं मोठं प्रदूषण ही एक समस्या खरी आहे. म्हणजे केवळ पाण्यामध्ये विसर्जित केल्यानंतर प्रदूषण होत नाही, नैसर्गिक त्याचे जलस्रोतांना पण त्याचा मोठा फटका बसत असेल. अगदी बरोबर आहे, जलस्रोतात फटका बसतो, विहिरीत टाकलं तर विहिरीचे जे नैसर्गिक झरे आहेत ते खराब होऊ शकतात, समुद्रात टाकलं तर ते मासे ते खाणार, मासे खाल्ले तर तेच परत शरीरात येणार, मग ते जे अनैसर्गिक घटक आहेत ते माणसाच्या शरीरात येऊ शकतात. अशी जी काही साखळी आहे, पूर्ण अन्न साखळी, याच्यावरच परिणाम होतो. आणि मला वाटतं की हे आपलं, ही काय आपली संस्कृती नव्हती की अशा प्रकारे देवाची पूजा करणं, परंतु दुर्दैवाने सहज स्वस्त उपलब्ध होणारी गोष्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. परंतु मला असं वाटतंय की यावर खरं आता विचारमंथन करण्याची आणि आपल्या उत्सव साजरा करण्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आता भासू लागली. पण तुम्ही साधारणतः जर सर विचार केला की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये एक जागृती आता थोडी दिसते, त्यात विशेषतः शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांना त्याच्यामध्ये असणारं भान आहे हे मोठ्यांपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येते असं लक्षात येते. तर खरंच तो बदल पुढच्या भविष्यात दिसेल असा एक आश्वासक सूर वाटतो का समाजात? अगदी खरं आहे की आपण जेव्हाही कुठले असे बदल, पर्टिक्युलरली वागण्यातले बदल, बिहेवियरल चेंजेस जे म्हणतो, ते करत असताना आपण शाळकरी मुलांपासून ते सुरुवात करतो, कारण ते भविष्य असतात. कुठलाही बदल सहजपणे ते आत्मसात करू शकतात. जे म्हणजे थोडे प्रौढ लोक आहेत ते सहसा बदल आत्मसात करत नाहीत, त्यांना जी सिस्टम चालू आहे तीच सुरू ठेवण्या बरं वाटतं, म्हणजे अपोजिशन असतं त्यांचं चेंजला कुठल्याही प्रकारच्या. म्हणून मगाशी गप्पा मारताना तुम्ही कुठलं उदाहरण दिलं तर मडक्याचं काहीतरी. मडक्याचं असं आहे की मडक्याला आकार देता येत नाही, आकार द्यायला गेलं तर फुटून जाईल, बरोबर. परंतु जो चिखलाचा गोळा आहे त्याला मात्र पाहिजे तसा आकार देता येतो. मला वाटतं ते खूप बरोबर इथे उदाहरण. आणि मुलांमध्ये बदल घडतायत असं आश्वासन नक्की मुलांमध्ये बदल घडतायत. मुलं आता आईबाप जर कधी बाजारात गेले सांगतात पिशवी घ्या, प्लास्टिक पिशवीला बंदी आहे, त्याच्यानंतर सांगतात कचरा बाहेर कसा टाकला, खिशात ठेवा. मुलं स्वतः चॉकलेट जर रॅपर असेल तर खिशात ठेवतात. मला वाटतं हा खूप चांगला बदल आहे. आपल्याकडचे लोक युरोपात गेले, कुठे अमेरिकेत गेले, तिकडे कचरा टाकत नाहीत, बरोबर, पण इथे मात्र जणू काय आपला हा अधिकार असल्यासारखं टाकतं. मला वाटतं हा बिहेवियरल चेंज येतोय, आणि हा चेंज जे होणार नाहीत त्यांना त्यांची मुलं नक्की त्यांना बदलवतील, मला खात्री आहे. डाकणे सर, आपल्याला खरंच म्हणजे TV9, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्याच्यामध्ये नक्कीच सहभागी व्हा, मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतच असतात. पण अशा स्पर्धांच्या माध्यमातून जनमानसात, शालेय विद्यार्थ्यांच्या आणि लोकांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी या स्पर्धाच हे एक माध्यम चांगलं आहे. कारण एखाद्या पद्धतीने कायदा करणं किंवा 2020च्या गाईडलाईन्स आपण म्हणतो ज्या केंद्र शासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणल्यात, तर कायद्यापेक्षा समाज प्रबोधन यातनं परिवर्तन लवकर होईल असं आपल्याला वाटतं का? नाही, बघा, कुठलंही शासन कायदा करतं हा लोककल्याणकारी असतो, म्हणजे लोकांचं त्याच्यात भलं व्हावं म्हणून कायदा केला जातो. भारतात काय आणि जगात काय कुठेही कायदा म्हणजे लोकांचं काही नुकसान होईल असं केलं जात नाही, ह्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. आणि आपल्या देशात तर लोकशाही आहे. मग कायदा केला, परंतु तो इम्प्लिमेंट करण्यासाठी लोकांनी तो आत्मसात करावा, त्या प्रमाणे वागावं, कायद्याचं पालन व्हावं, यासाठी आपल्याला ही समाजात जागृती करायची असते. जागृती करण्याचे अनेक मार्ग आहेत. आज सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे. ह्या व्यतिरिक्त
जसं जर आपण म्हणजे स्पर्धा वगैरे आयोजित केल्या तर याच्यातून लोकांची इन्व्हॉल्वमेंट वाढते आणि कुठलाही बदल जर आत्मसात करायचा असेल तो म्हणजे इंटरनलाइज करायचा असेल तर मला वाटतं लोकांचा सहभाग जो आहे तो वाढला पाहिजे. आणि आपण या ठिकाणी जे शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम करतो मला वाटतं निश्चितपणे भविष्य काळामध्ये याचा चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट याच्यावर आपल्याला दिसेल. सर, स्टीफन हॉकिंगने असं म्हटलं होतं की हा संपूर्ण विश्वामधलं हे शतक जे आहे मानवासाठी खूप आवश्यक आहे. एकडे चंद्रयान 3 वर आपण गेलो, आपल्या देशाचा मोठा अभिमान तर आहेच, पण तोच अभिमान जागृत करत असताना, देशप्रेम व्यक्त करत असताना याच अनुषंगाने पर्यावरणाची निसर्गाची काळजी घेणं हे आवश्यक आहे असं वाटतं का? म्हणजे आवश्यकता आहेच, नक्कीच आपल्यालाही वाटत असेल. त्याकरता आपल्या जीवनशैलीबद्दल आपण काय प्रामुख्याने विचार करायला पाहिजे? बघा, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की ग्लासगोमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी लाईफ नावाची कन्सेप्ट आणली आणि ज्याच्यानुसार की लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, पर्यावरणपूरक आयुष्य आपण जगावं. त्याच्यानंतर एक मिलेट मिशन आहे. आपण स्वच्छ भारत मध्ये सगळ्यांनी आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्यात भाग घेतला आहे आणि त्यातून काही बदलही घडलेत. परंतु आपली जीवनशैली जी आहे ती पर्यावरणपूरक असावी. म्हणजे काय, कोणत्या वेळेला काय खावं हे निसर्गाने ठरवून दिलंय, कुठल्या एरियात काय खावं हे ठरवून दिलंय. बरोबर आहे. तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या आईस्क्रीम खातो का आपण? नाही खात. बरोबर नाही खात. संध्याकाळी मात्र खातो. बरोबर आहे. तर आणि पूर्वी कसं होतं, पूर्वी कामही करायचे आणि त्या पद्धतीने त्यांचा आहार होता. आपल्या आहारात बदल घडत गेले. आपल्याला म्हणजे पिझ्झा पास्ता आपल्या नवीन मुलांना नाही वाटतं. मला वाटतं त्याच्याने होणारे परिणाम खूप आहेत. तसंच पुनर्वापर करणे, जास्तीत जास्त पुनर्वापर. मग ते कपडे असतील, त्या चपला बूट असतील, जे काही वस्तूंचा पुनर्वापर. आता जीवनशैली अशी झाली असं वाटतं की वापराने फेकून द्या. ती खूप घातक आहे. त्यामुळे हॅझार्डस वेस्ट सुद्धा वाढतंय, इलेक्ट्रॉनिक वेस्ट खूप वाढतंय आणि बेसिकली आपली जी मूळ भारतीय संस्कृती आहे ती फेकण्याची नाही, ती प्रिझर्व करण्याची आहे. आणि ते प्रिझर्व आपल्या स्वतःच्या वस्तू बरोबरच निसर्ग जर प्रिझर्व केला नाही तर आपल्याला भारतातही थोड्याफार प्रमाणात आपल्याला त्याच भोगतोय आपण आणि जगातही आहे की जर निसर्गाला आपण छेडछाड केली, जास्त केली तर त्याचा प्रकोप जो आहे तो आपल्याला दिसतो. मग दुष्काळाच्या स्वरूपाने दिसेल, कधी तो वादळ दिसतं, कधी अतिवृष्टी दिसते आणि हे सगळं किंवा सीझन्स मागे पुढे होतात. तर हे सगळं चक्र जर नॉर्मल करायचं असेल, आपण आता झाडं लावण्याचा एवढा मोठा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये 50 कोटी वृक्षांचा घेतला, अनेक ठिकाणी आपल्याला हे रेग्युलर केलं पाहिजे. म्हणजे एकदा करून सोडण्यासारखंही नाहीये. म्हणजे पर्यावरण काही एक दिवसाचा भाग नाही. दुसरं असं मला वाटतं की आपण समजा बऱ्याच वेळा सांगतो पुढच्या पिढ्यांसाठी कोण घर घेतो, कोण बँकेत इन्व्हेस्टमेंट करतो, कोण शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, कोण आणखी काय करतो. पण त्या पुढच्या पिढ्यांना चांगली हवा, चांगलं पाणी हे आपण देणार आहोत का नाही, याचा सुद्धा विचार ह्या निमित्ताने करायला हवा. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दर मिनिटा आणि सेकंदाला पर्यावरणाचा विचार करण्याची नितांत गरज आहे. हा विचार करत असताना काही वेळा हा पण प्रश्न लोक विचारतात की आम्ही इको फ्रेंडली मूर्ती घरी आणतो पण बाकीची आरास जी असते ती मात्र वेगळ्या पद्धतीने केली जाते. तर याच्याविषयी पण लोकांना खरं सांगण्याची गरज आहे असं वाटतं मला. अगदी बरोबर आहे की कसं आहे की उत्सवच आपण इको फ्रेंडली केलं पाहिजे. मूर्ती इको फ्रेंडली आहे, कायद्याने सांगितलंय. बाकीच्याही सिंगल यूज प्लास्टिक जे काय वापरून फेकून देणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यावर बंदी आहे. परंतु बंदी ही लोकांना समजावं म्हणून की हे बंदी आहे, आता वापरू नका. बरोबर. याच्याने हे परिणाम होणार आहेत हे लोकांपर्यंत आपण ह्या सगळ्या माध्यमातून, या अशा कार्यक्रमाच्या किंवा स्पर्धांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. पण लोकांनी काय घ्यावं त्याच्यातून? आता मला सांगा, पांडुरंग नैसर्गिक ज्या वेळेला आरास केली जाते त्यावेळेला जास्त सुंदर दिसतो की इतर वेळेला? पांडुरंगच येतो, ऑल द टाइम आहे. परंतु त्याचे आरास जे, तर मला असं वाटतं की जे नैसर्गिक वस्तू आपल्या आजूबाजूला ज्या आहेत त्याच वापरून जर केलं, फळा फुलांची, तर नक्कीच जास्त चांगले. पांडुरंगाला सुंदर आहे ते ध्यान, म्हणजे खरोखर म्हणजे ध्यान पांडुरंगाचं सुंदरच आहे. पण आपल्याला कसं ते दिसतंय आणि आपल्याला प्रसन्नता कशात वाटते हे तितकंच महत्वाचं आहे. आणि आरास वगैरे करत असताना आपल्याकडून त्या बाप्पाला आपला राग येणार नाही. क्या बात आहे. अरे मी तर सांगतोय की तू सगळं मला निसर्गात हे कर आणि तरी सुद्धा मग तू बळजबरी कुठेतरी वापरून स्वस्ताच्या फेकून देण्याच्या वस्तू आणि मग निसर्गामध्ये टाकणार. तर मला वाटतं की बाप्पाला जर खरोखर खुश करायचं असेल, प्रसन्न करायचं असेल तर आपण पर्यावरणपूरक गोष्टींचा, बाप्पाला प्रसन्न करायचं असेल ना तर जे आता ढाकणे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने त्याची आरास देखील ही पर्यावरण पूरकच असावी तरच बाप्पा आपल्याला त्या ठिकाणी प्रसन्न होईल. पण बाप्पा
बाप्पा प्रसन्न होऊन नुसता चालणार नाहीत, आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करणं आवश्यक आहे याविषयी देखील आपल्या बाप्पा मोरया आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी या क्षणभर विश्रांती पाहत राहा. TV9 मराठीचा एक विशेष कार्यक्रम बाप्पा मोरया. नमस्कार. TV9 मराठीच्या बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमात मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर. अविनाश ढाकणे सर आपल्याशी मनसोक्त गप्पा मारतायत आणि मूळ मुद्दा हाच आहे की पर्यावरणपूरक गणेशोत्सव जरी साजरा करत असलो तरी त्याच्या पलीकडे बदलत्या पर्यावरणाची काळजी देखील तितकीच घेणं गरजेची आहे. ही काळजी घेत असताना सर महत्त्वाचा मुद्दा असतो की सिंगल यूज प्लास्टिकला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बंदी आहे आणि या उत्सवामध्ये जे मगाशी आपण म्हणलात की वापरा आणि फेकून द्यायचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतंय, तर याविषयी आज सांगणं गरजेचं आहे की या उत्सवाच्या माध्यमातूनच लोकांमध्ये ती जनजागृती व्हावी. एक गोष्ट मला निदर्शनास आली. मी नोकरीत आलो 1994 साली. त्यावेळेला शासकीय कार्यालयांमध्ये सर्रास म्हणजे आत बसलेला साहेब पण बाहेर फिरणारे लोक सुद्धा धूम्रपान करायचे. बरोबर. हो. आज दिसतोय का तुम्हाला कोणी? कायदा होता परंतु पालन नव्हतं. आज तुम्हाला चुकूनही दिसणार आणि दिसला तर त्याच्याकडे एखाद्या गुन्हेगारासारखं लोक पाहतील. खरंय खरंय. आणि त्यामुळं बदल घडतो. आपला विश्वास असला पाहिजे बदल होईल याच्यावर. प्लास्टिकच्या बाबतीत प्लास्टिकने क्रांती केली, खूप मोठी क्रांती केली प्लास्टिकने. परंतु जे प्लास्टिक वापरून आपण निसर्गाचा म्हणजे असमतोल करतोय, जे प्लास्टिक निसर्गात टाकल्यामुळे त्याचा ऱ्हास होणार आहे, मग प्राणी मात्राला असेल माणसाला असेल त्याचा त्रास होणार आहे, तर ते नाही केलं पाहिजे. सर आपण स्वतः व्हेटरनरी मधले खूप डॉक्टर आहात. खरं तर सर व्हेटरनरी मधले खूप मोठे डॉक्टर आहेत, म्हणजे ते त्यांचं मूळ आहे, ते खूप सांगू शकतील की प्लास्टिक पिशव्यांमुळे ग्रामीण विभागापासून शहरांपर्यंत मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जनावरांपर्यंत धोका होतो. अजूनही लोकांना खरं वाटत नाही. बघा, आपण सर्वजण गायीची पूजा करतो, हो, गोमाता म्हणतो, हो, परंतु आपण टाकलेली प्लास्टिकची पिशवी ज्याच्यात काहीतरी भाजीपाला वगैरे म्हणजे हे असलेला वरचा कचरा बनवून तो टाकला तर तो जो कुत्रा आहे त्याने खाल्ला तर काही प्रॉब्लेम नाही, कारण कुत्र्याचं सिंगल स्टमक अॅनिमल आहे. परंतु ज्याचं रुमिनंट स्टमक असतं, ज्याच्यात 4 आतड्याचं ज्याचं पोट असतं, अशाच अॅनिमलने जर खाल्ला, म्हणजे गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, त्याने जर खाल्ला तर ते पोटात तसंच राहतं आणि प्लास्टिक आणि गोळा होतं प्लास्टिक आणि त्याच्यानंतर त्याचं पोट फुगतं. लवकर लक्षात आलं तर उपचार होतो, रात्रीचा फुगला असेल तर तो जातो. मग आपण गोमातेची पूजा करतो, आपण माता म्हणतो तिला. आणि त्या अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये काय, देशामध्ये काय, हजारो जनावर आजपर्यंत दगावले असतील. कारण त्याच्या वेळेस म्हणजे पोस्टमॉर्टम केलं जातं किंवा कधी ऑपरेट करतं, त्यावेळी लक्षात येतं एवढं मोठं प्लास्टिक त्याच्यात निघालं. माझ्या अनेक वेटरनरी मित्र आहेत ते सांगतात. तर खरं तर मला वाटतं की आपल्याला गोमातेची पण खरंच सेवा करायची असेल, ज्याचा विश्वास असेल या गोष्टीवर, तर त्यांनी तरी निदान प्लास्टिक असं बाहेर टाकू नये, कोणीच टाकू नये फॉर दॅट मॅटर, कारण त्याला शेकडो वर्ष लागतात विघटन व्हायला. बरोबर. दुसरं, दिसायला खूप खराब दिसतं. शहरांमधलं तरी आता प्लास्टिक बऱ्यापैकी ऑलमोस्ट 40-50% कलेक्शन होतंय सोर्सला. पण खेड्यांमध्ये तुम्ही कुठल्याही खेड्यांमध्ये जा, खेड्याच्या आत आणि बाहेर जाण्या अक्षरशः प्लास्टिकने मिनास तो दिसतो. आणि जी चांगली खेडी होती ती खेडी आता खराब दिसतात. हे 5-6 वर्षात लक्षात येते. या प्लास्टिकचा अतिरेकी वापर एकीकडे होत असताना दुसरीकडे असाही प्रश्न विचारतात लोक की बाबा आपण इको फ्रेंडली गणपती आणला, आम्ही त्याचं त्या ठिकाणी पूजन केलं, सगळं केलं, पण विसर्जन मात्र नैसर्गिक जलस्रोतात केलं, तर परत तोच प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे. कारण खरं तर भारतामध्ये 1974 साली वॉटर पोल्युशन कंट्रोल ऍक्ट आला. अनेक गोष्टी इंडस्ट्रीला वगैरे सगळ्यांना आपण कंट्रोल करतो, परंतु ज्यावेळी उत्सवामधून आपण अशा प्रकारचं जे प्लास्टर पॅरिस असेल, ऑर्गॅनिक केमिकल्स असलेले कलर त्याला असतात, तर त्यामुळे जे होणारं नुकसान आहे हे खरं थांबलं गेलं पाहिजे. दिस इज हाय टाइम नाऊ की आपण आता कुठल्याही नैसर्गिक स्रोतामध्ये, म्हणजे नदी असेल, गाव तलाव असतील, विहिरी असतील, समुद्र असेल, याच्यात ते नाही केलं पाहिजे. याच्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका सगळीकडे कृत्रिम तलाव करतात. शासनाने अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, कायद्याने बंधन घातले. मला वाटतं की आता आपल्याला म्हणजे नैसर्गिक स्रोतामध्ये ते करू नये आणि ज्या नगरपालिका, महानगरपालिकेने ठरवलेल्या जागा आहेत त्याच ठिकाणी करावं. एक
की जेणेकरून त्याचं प्रॉपर डिस्पोजल पुढे होईल आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे वापरून मार्केटमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर जे इको फ्रेंडली गणपती आलेत बरोबर. तर त्याचा वापर करावा. मेटलचे गणपती तर आपल्याकडे असतात, ती पूजा करावी. खरं तर तुम्हाला सांगतो, आपण जर दुसरं काही नाही सापडलं, सुपारीची गणपती म्हणून पूजा करतो आपण. म्हणजे जिथे आपण पाहू तिथे देव आहे. हा निसर्गात मध्ये आपली संस्कृती असं मानते की म्हणजे सगळ्या सृष्टीमध्ये देव आहे. मग देव तुम्हाला ज्या स्वरूपात पाहिजे त्या स्वरूपात भेटतोय, तर निसर्गाची हानी होऊ नये ह्या दृष्टिकोनातून प्रत्येकच माणसाने खरं तर या गोष्टींचा अंगीकार केला पाहिजे. ज्याप्रमाणे ढाकणे सरांनी आता सांगितलं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये निसर्गाची आणि पर्यावरणाची कुठेही हानी होणार नाही याकरता बाप्पाची पूजा करताना आपण भान तर ठेवलंच पाहिजे. म्हणून आजच्या कार्यक्रमात जरी बाप्पा मोरया हा कार्यक्रम असला तरी केवळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव इथपर्यंत मर्यादित न राहता आपण आता विशाल दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की प्रत्येक उत्सवातून आपण निसर्गाची आणि एकूणच पर्यावरणाची कशी काळजी घेऊ शकू. ढाकणे सर आजच्या कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने TV 9च्या माध्यमातून आपण सातत्याने भेटत राहणार आहोत. कारण हा आपला वसा आहे आणि घेतला वसा कधी आपण टाकायचा नसतो. आपण इथेच अल्पविराम घेऊया. आपल्या सर्वांना पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाच्या आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.